बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बीडमधून समोर येते। बीडच्या मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासनाकडून नोकरी देण्यात आली। विशेष बाब म्हणून शासनानं या पदभरतीला मान्यता दिली आहे। केजच्या आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदावर अश्विनी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी मसाजोग येथे जाऊन अश्विनी यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आता शासनाकडून नोकरी देण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणून शासनानं या पदभरतीला मान्यता दिली। केजच्या आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदावर अश्विनी देशमुख यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। मसाजोगमधील ग्रामस्थांनी सुद्धा यासाठी वारंवार मागणी केलेली होती आणि त्याच मागणीला आता कुठेतरी यश आलेलं आहे। संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी मसाजोग येथे जाऊन अश्विनी देशमुख यांना हे नियुक्तीपत्र दिलेलं आहे। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, आपण पाहतोय अश्विनी देशमुख यांना आता शासनाकडून नोकरी देण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात देशमुख कुटुंबियांच्या नेमक्या काय भावना आहेत? नाही, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जी वेगवेगळ्या पद्धतीची मागणी होती, मुख्य तर न्याय द्या हीच मागणी आहे, पण त्यासोबत त्यांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याच्यात कशी प्रतिपूर्ती करता येईल याबद्दलची चर्चा सुरू होती। आणि मग जेव्हा देशमुख कुटुंबीय हे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले तेव्हा त्यांची शासकीय सेवेमध्ये नियुक्ती करावी अशी एक मागणी करण्यात आली होती आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। आता त्या प्रतिसादाप्रमाणे हे घडलेलं आहे। छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस तालुका, केज, जिल्हा बीड इथे त्यांची 3 वर्षासाठी सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात आणि नंतर कायमस्वरूपी अशी त्यांची नियुक्ती झालेली आहे। ही एका अर्थाने म्हणाल तर या कुटुंबावरती जो काही आता अन्याय झाला आहे अशी सार्वत्रिक भावना आहे, त्याच्यात कुठेतरी त्यांना थोडंसं का असेना पण कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न आहे। हे विसरून चालणार नाही तो तुझ्या की त्यांची मुलगी आता इयत्ता 12वीची परीक्षा देते, हुशार मुलगी आहे ती। तिला 10वीच्या परीक्षेमध्ये जवळपास 95% अधिकचे गुण मिळाले होते। ती नीटची तयारी करते आहे, पण ती जेव्हा तिथे नीटचे क्लास करण्यासाठी लातूरला गेली होती तेव्हा तिच्याकडे फीस भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते। तर अशा वेळेला ही थोडीशी का असेना पण सरकारच्या वतीनं देण्यात आलेली मदत महत्वाची आहे आणि या मदतीबद्दल अर्थात ते कुटुंब समाधानी असेल, पण त्यांचं पूर्ण समाधान तेव्हाच होणार आहे जेव्हा ह्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना योग्य ती शिक्षा होईल। निश्चित। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।